नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत, जिचे नाव आहे कन्यादान योजना। अनेकदा मागासवर्गीय कुटुंबांमध्ये लग्नाचा खर्च करण्यासाठी कर्ज काढावे लागते आणि कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडते। हा अनाठायी खर्च टाळण्यासाठी आणि गरीब कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचे नियम, अटी आणि अर्जाची प्रक्रिया सविस्तर पाहणार आहोत। तुम्ही जर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 2003 पासून सुरू आहे। सुरुवातीला या योजनेत 10,000 रुपयांची मदत दिली जायची, ज्यात मणिमंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्याचा समावेश होता। मात्र 18 डिसेंबर 2008च्या निर्णयानुसार ही मदत वस्तुरूप न देता रोख रकमेच्या स्वरूपात देण्यास सुरुवात झाली। आताच्या नवीन शासन निर्णयानुसार ही मदतीची रक्कम वाढवून 20,000 रुपये करण्यात आली आहे। तसेच या योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग नावाचा स्वतंत्र विभाग आता काम पाहत आहे। महाराष्ट्र शासनाच्या कन्यादान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वधू आणि वर या दोघांचेही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आणि त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। तसेच या जोडप्यांपैकी किमान एक जण विमुक्त जाती, भटक्या जमाती यांची, ज्यामध्ये धनगर आणि वंजारी समाजाचा समावेश होतो, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग यांपैकी कोणत्याही एका प्रवर्गातील असणे आवश्यक आहे। ही योजना प्रामुख्याने सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविली जात असल्याने वैयक्तिक विवाहाऐवजी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न करणाऱ्या दाम्पत्यांनाच याचा लाभ घेता येतो, ज्यासाठी त्या विशिष्ट सोहळ्यामध्ये किमान 10 जोडप्यांचा सहभाग असणे ही एक महत्त्वाची अट शासनाने घालून दिली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आणि कायदेशीर अटींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यानुसार विवाहाच्या वेळी वराचे वय किमान 21 वर्षे आणि वधूचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे। ही योजना प्रामुख्याने पहिल्या विवाहासाठीच लागू करण्यात आली असली तरी एक विशेष सवलत म्हणून विधवा महिलांना त्यांच्या दुसऱ्या विवाहासाठी देखील या योजनेचा लाभ घेता येतो। यासोबतच संबंधित जोडप्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा कोणताही भंग केलेला नसावा, या सर्व अटींची पूर्तता करत असल्याबाबतचे एक लेखी प्रतिज्ञापत्र 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सादर करणे लाभार्थ्यांसाठी बंधनकारक आहे। या योजनेच्या आर्थिक लाभाच्या स्वरूपाबद्दल सांगायचे झाले तर पात्र ठरलेल्या प्रत्येक दाम्पत्याला शासनाकडून एकूण 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते। महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम रोख स्वरूपात न देता वधूचे वडील, आई किंवा अधिकृत पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे थेट दिली जाते आणि या धनादेशाचे वितरण शक्यतो लग्नाच्या दिवशीच सोहळ्यात केले जाते। दाम्पत्यासोबतच हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थेला देखील त्यांच्या परिश्रमासाठी प्रति जोडप्यामागे 4,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान सरकारकडून प्रदान करण्यात येते। याशिवाय जर एखाद्या जोडप्याने आंतरजातीय विवाह केला असेल तर त्यांना या कन्यादान योजनेच्या 20,000 रुपयांच्या लाभासोबतच शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे इतर सर्व फायदे देखील प्रचलित नियमानुसार स्वतंत्रपणे मिळू शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। लाभार्थ्यांनी वधू आणि वराचे वय सिद्ध करणारा पुरावा, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा दाखला सोबत ठेवणे गरजेचे आहे। तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी दिलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागते। विवाहाची अधिकृत नोंदणी करणे अनिवार्य असून लग्नानंतर 3 महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागते। याशिवाय संबंधित विवाह हा त्या जोडप्याचा प्रथम विवाह असल्याचे प्रमाणित करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांपैकी किमान दोघांचे स्वाक्षरीकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे। अर्जाच्या तांत्रिक प्रक्रियेसाठी परिशिष्ट ब मधील विहित नमुन्यातील अर्ज, पालकांचे परिशिष्ट क मधील हमीपत्र आणि 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर परिशिष्ट ड नुसार दिलेले कायदेशीर प्रतिज्ञापत्र ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे प्रशासकीय नियम पाळणे आवश्यक आहे। सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेने लग्नाच्या तारखेच्या किमान 30 दिवस अगोदर सर्व इच्छुक जोडप्यांची आवश्यक कागदपत्रे आणि छायाचित्रे संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे। प्राप्त झालेल्या या अर्जांची सखोल छाननी करण्यासाठी संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती कार्यरत असते, जी निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची यादी मंजूर करते। योजनेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी समाज कल्याण विभागाचा कोणताही अधिकृत अधिकारी किंवा कर्मचारी सोहळ्याच्या ठिकाणी हजर असणे आवश्यक असते। विशेष म्हणजे ही योजना केवळ खाजगी सेवाभावी संस्थांपुरती मर्यादित नसून जिल्हा परिषद किंवा इतर कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांसाठी देखील तितकीच लागू आहे। तर मित्रांनो, ही होती कन्यादान योजनेची संपूर्ण आणि सविस्तर माहिती। जर तुमच्या ओळखीतील कोणी या प्रवर्गातील असेल आणि लग्नाचे नियोजन करत असेल तर त्यांना सामूहिक विवाहाचा आणि या 20,000 रुपयांच्या मदतीचा लाभ घ्यायला नक्की सांगा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.